चढत साधारणतः 550 पायऱ्या आणि इथे आपण आलो आहे आणि हे आहे अंजनी पर्वत, द बर्थ प्लेस ऑफ हनुमानजी. And this is how it looks. We're going to go on the top. So stay tuned and keep watching. आता वाजतात सकाळची 7 आणि बघा आपण पुढच्या 3 तासात पोहोचणार आहोत. आणि सकाळ झालेली आहे. झाली का झोप सगळ्यांची? एक्साइटेड? गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था. नागिन तू सब आमच्याकडे बघा एवढे सगळे नागिन आहेत. एक ख्वाब में आई और गले का हार हुई, इंतजार कोई आए लेके प्यार. इकडनं आलोय आत्ता वाजता दुपारचं 1 आणि इकडे स्टे आहे, त्याचे टूर देतो मी. तिकडे पण स्टे आहे आणि आता तयार झाल्यानंतर आम्ही निघालोय साईट सीइंगला. सो स्टे ट्यून, कीप वॉचिंग. आय विल ब्रीफ यू व्हॉट वी आर गोइंग टू सी. कसं आहे जेवण कसं आहे? मँगो नावाचं रेस्टॉरंट आहे. माहिती आहे कॉपीराईट येईल पण तरी मी दाखवतो तुम्हाला काय. आणि आपली थाली आहे. दिस इज ऑथेंटिक साऊथ इंडियन थाली आणि एवढं सगळं आपल्या थालीमध्ये आपण टेस्ट करून तुम्हाला सांगतो हाऊ इट इज. आणि ही आहे आपली पूर्ण टीम. या बाय क्विकली टेक अ रिव्ह्यू ऑफ द फूड हाऊ इट इज. माझ्यासोबत आहेत गणेश सर आणि हे इज गोइंग टू रेट. काय काय होतं बरं आपल्याला भाज्यांमध्ये? आपल्याला होता राईस, ही खीर गोड स्वीटमध्ये, हे दही आणि ही मुगाच्या डाळीची भाजी आहे काहीतरी आणि हे वांग बटाटा मे बी. ते संपवलं आम्ही. हे बघा इथे बघा एकदम छान होतं. कसं होता? टेस्ट एकदम गुड होती. लेट्स आय गिव्ह यू सम पॅरामीटर्स रेट ऑन द स्केल ऑफ 10. क्वालिटी ऑफ फूड 9, टेस्ट 9, ambience 10, value for money. 10. Will you recommend to someone who want to come? Yeah. Thank you so much. Enjoy your meal. Thank you. आणि इकडे आपली टीम आहे. कसं होतं जेवण? आवडलं का? All the best for their future and we are all please visit Mango Tree once in a while. थँक्यू. ही आहे आपली श्रीरामची टीम आणि आम्ही जाणार आहोत कोराकल राईडला. आहे बघा इकडे आहे. बरं ही राईड काय तुम्हाला समजून सांगतो. हे जे डिव्हाइस बनवलं आहे ना किंवा युनिट, तर हे बांबूच्या काठीपासून बनवलेलं असतं. आणि मॅम माहिती आहे का आधीच्या काळी देवाणघेवाण करण्यासाठी पाण्यातून बोटी नसायचे म्हणून हे एन्शियंट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणून ते वापरलं गेलंय. ते आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. सो एक्साइटेड? येस चलो लेट्स गो. अँड हियर आज राइड स्टार्ट. घुमाओ और घुमाओ. 1-2 दिन बाहर गिरने चाहिए बाहर जाके. मी जिथे पॉइंट आहे त्यांचं कोराकल राईडचे सगळे राईड्स होते. आणि इट वॉज वर्थ डुईंग इट. पर पर्सन ते 500 घेतात. ते आधी निगोशिएट करायला लागतं. 600 ते 700 रुपये म्हणतात पण 500 रुपयाने केलं. आणि टूर लिडर जे असतात त्यांना ते फ्री असतं. सो फॉर 12 पीपल वी पेड 5000 रुपीज, 500 ईच. कसा होता बरं आजचा एक्सपिरियन्स आपला? कोराकल राईडचा एक्सपिरियन्स कसा होता? एन्जॉय केला ना? सो वॉज इट वर्थ विजिटिंग? चला आणि आता आपण कुठे जाणार आहोत? अंजनाद्री टेम्पल. आणि तिथे जाऊन आपण सनसेट बघणार आहोत आणि फोटो काढणार आहोत. ते आपल्या व्ह्युअर्सना पण दाखवणार आहोत. त्यामुळे रिमेंबर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मामा आपण जिथे चाललो हे आहे अंजनाद्री पर्वत. तर याला अंजनाद्री का म्हणतात आपल्या व्ह्युअर्सना सांगूयात आपण. का म्हणतात माहिती का? कारण इथे हनुमानांचा जन्म झाला. आणि त्यांच्या मातेचं नाव आहे अंजनी म्हणून अंजनी माता यांच्या नावाने हे ठिकाण ओळखलं जातं. अतिशय पवित्र आहे. आणि जेव्हा राम सेतू बांधला गेला अशी आख्यायिका आहे की इथून वानरांची मदत तर घेतली गेलीच प्लस इथून काही दगड पण तिथे नेण्यात आलं असं म्हणतात. त्यामुळे हे अतिशय पवित्र ठिकाण आहे. जर तुम्ही हम्पी प्लॅन करत असाल तर कीप दिस इन युअर आयटनरी. चला ट्रॅफिक जाम होते, पुढे भेटूया. 300 ते 400 पायऱ्या चढून आलोय आणि आपला माम आहेत आणि त्यांना हे
ठिकाण खूप आवडलं फोटोसाठी. सो मॅम दमलात का? नाही ना, अजून जायचं आहे आपल्याला पुढे वरती ऑन द टॉप. अजून काही लोक येत आहेत, श्रीरामचे दिसत नाहीत, पण चला वरती जाऊया आपण. हे बघा, हे असं रोड आहे आणि हे पूर्ण दगड आहे. दगडातून त्यांनी छोटासा रस्ता बनवला आहे अंजनाद्री हिल्सला. हे बघा मागे असं दिसतंय. चला पुढे जाऊन बघूया आपण. हे बघा इथे लिहिलं आहे श्री हनुमानजी का जन्मस्थल अंजनी पर्वत. सो दिस इज हाउ द अंजनी पर्वत टॉप व्यू लुक्स. लुक एट द सीनिक अँड ब्युटिफुल व्यू. इट्स स्टनिंग. हे बघा, आणि असं इथनं लोक येत आहेत आणि इकडनं आपण वर जाणार आहोत. हे बघा, आपण इथे होतो आणि इथे आपण आपली बस पार्क केली आहे आणि असे चढत साधारणतः 550 पायऱ्या आणि इथे आपण आलो आहे. आणि हे आहे अंजनी पर्वत, द बर्थ प्लेस ऑफ हनुमानजी. अँड दिस इज हाउ इट लुक्स. वी आर गोइंग टू गो ऑन द टॉप. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग. इंडियन विमेन इज नॉट लेस दॅन हनुमानजी. बघा, आमच्या मॅडमनी पूर्ण डोंगर दगड उचललेला आहे. जस्ट लुक ॲट दिस. है ना सुपर विमेन. चला इथून जाणार आहोत आपण वर आणि इथून असं यायचंय. हे बघा, असं अगदी दगडातून याने रस्ते बनवलेत. ठीक आहे, चला असं क्लिनिंग हॅपनिंग. हनुमानजींचं बर्थ प्लेस. हे बघा, असं झाड आहे. काय मला याच्याच घोटू ना, जर काही इच्छा मागायच्या तुला झाडांना हार घालतात आणि मग इच्छा पूर्ती होते. तसोड्याच्याच घोटून. आणि इकडे वाहन पण बसलं आहे. एक स्तंभ आहे आणि आपण आज दर्शनाला चाललो. आय डोंट नो वेदर कॅमेरा इज अलाउड. तर असेल तर तुम्हाला आतल्या गेल्याचं दाखवतो. चला, हे भारी वाटलं. आज अंजना मातांचं हे आहे श्राईन आहे आणि हनुमानजींचं बर्थ प्लेस पण आहे. आज व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, बट यू शूड विजिट अँड टेक दर्शन ॲटलिस्ट वन्स इन अ लाईफ टाईम. आपण वरती जाऊया आणि सनसेट बघूया. सो लेट्स गो अँड चेक आउट. इट्स राईट टाईम. ये देखो इधर का, ये हे कर्नाटकचा मंकी किती स्मार्ट आहे. हाय, हॅलो. झालं दर्शन? आज केवढा योगायोग आहे ना. आज शनिवार पण आहे. आणि मस्त हनुमानचा योग आला दर्शनाचा. खरं. तुमच्यामुळे योग घडून आला आमचा. आणि तिकडे हनुमान चालीसा पण चालू आहे नाही, हो ना, की हनुमान स्तोत्र मंत्र. आणि आता संध्याकाळचे वाजतायत 5 आणि इथे सनसेट आहे आपला दिसणार आहे. आणि हे बघण्यासाठी आम्ही ऑल द वे पुण्याहून आलो, जवळपास 12 तासाची जर्नी करून. बघा, इकडे आहे हे मंदिर आहे अंजनी पर्वतावरचं. आणि इकडनं जसं बघितलं इट्स ऑल बिग रॉक्स. आणि इकडनं सनसेट पाहिला आपण. अँड नाव वी आर गोइंग टू गो बॅक टू द बेस वे वी हॅव पार्क दी बस. आत्ता वाजता संध्याकाळचे 6 आणि आपण आलो आहे दुर्गा देवी मंदिरात. हे बघा, एन्शियंट मंदिर आहे. आणि असं म्हणतात जेव्हा इथले योद्धा पराक्रमाला वगैरे जायचं तर ते दुर्गा मातेचं दर्शन घेऊन जायचं. आणि शौर्याचं प्रतीक म्हणून दुर्गा मातेचं मंदिर हम्पीच्या या डोंगरावरती वसवलेलं आहे. इकडे बघितलं तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण कॅम्पस आहे त्यांचं. इकडनं हे बघा, माझ्यासोबत आहे आदित्य. आदित्य, हाऊ वाज डे 1? हाऊ वाज डे 1? दमला का? काय काय केलं आज आपण? सकाळी मस्त अंघोळ केली आधी. मग नंतर लंच केलं. त्यानंतर कॅरेकल राईड केली. नंतर अंजनेरी पर्वतला गेलो. आणि आता दुर्गा माता मंदिराचं दर्शन घेतलं. आता देवीचं दर्शन घेतलं. नाव आय थिंक दिस माइट बी द एंड ऑफ डे 1. चला आपल्या व्ह्युअर्सना आपण दुसऱ्याला भेटूया. आता वाजतात संध्याकाळचे 7 आणि आमचं हम्पी टूरचा डे 1 इथे समाप्त होतोय. मजा आली का? खूप मजा आली. थोडं दमलं. सुंदर मंदिर आहे. नाही दमलो नाही आम्ही. तेवढ्या पुरतं वाटतं, नंतर आपण अजिबात आम्ही दमलो नाही आणि व्हेरी हॅपी. आणि उद्याचे मात्र खूप मोठे अट्रॅक्शन्स आहेत हम्पीचे. त्यासाठी वी आर ऑल एक्सायटेड अँड गिअर्ड अप. त्यामुळे आपण आपल्या व्ह्युअर्सना उद्या सकाळी भेटूया. अंटिल देन वी सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. रिमेंबर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. गुड नाईट. गुड नाईट. हे बघा, आम्ही सगळं फिरून आल्यानंतर पंपा नावाचं कॅफे होता, तिथे जेवलो. तर त्याचं क्विकली रेटिंग करू. मॅम, कसं होतं जेवण इथे? छान होतं. आम्ही सगळ्यांनी राईसचे प्रकार घेतले होते. कुठले कुठले राईस होते? दाल खिचडी, फ्राईड राईस, अजून कुठला?
कर्ड राईस. तर कशी होती टेस्ट, कशी होती? रिकमेंडेड. ओके चलो नाव वी आर गोइंग टू गो बॅक टू आवर होम स्टे आणि उद्या सकाळी 7:30 वाजता भेटूयात आपण परत याच व्लॉगमध्ये. ओके अंटिल देन गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. बाय 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 मॅम, बाय बाय मॅम. सो वी आर एंडिंग दिस व्लॉग टुडे. चलो भेटूया आपल्या व्ह्युअर्सना उद्या. बाय. मंदिरात आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला जे पाहायला मिळतात हा आहे विजयरथ. दिस इज इन हम्पी and if you look at this ancient architecture it has Indo-Islamic influence. इकडे जाऊया आपण आणि हे पण बघणार आहोत. आपण जिथे उभे आहोत ते आहे क्वीन्स बाथ एरिया आणि असं इथे पाणी सगळं असायचं आणि तिथे राणी यूज टू बाथ.